चुकीच्या माहितीमुळे आपल्याला एवढं मोठं नुकसान. नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील झेंडूची लागवड केली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की या व्हिडिओमध्ये अशी एक चूक झालेली की त्या चुकीमुळे आपल्याला साधारणपणे 7,000 रोपांचं नुकसान जे झालं आहे त्याला सामोरे जावं लागतं आहे. ती कोणती चूक आहे, कोणत्या कारणामुळे आपल्याला एवढं मोठं नुकसान हे पाहायला मिळतं आहे, याच विषयावरती आपण हा अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत पहा, कारण की अशा चुका केल्या तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे पाहायला मिळत असतं. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तुम्हाला देखील झेंडू शेती करायची असेल तर योग्य मार्गदर्शन आणि योग्य माहिती असेल तरच आपण या शेतीकडे वळलं पाहिजे. कारण की फुलशेती जी अशी शेती आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जो खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत असतो. आणि योग्य मार्गदर्शन किंवा योग्य माहिती नसल्यामुळे आपल्याला जे नुकसान आहे ते या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे. चुकीची माहिती, चुकीचं मार्गदर्शन किंवा योग्य माहिती न मिळणं, त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला 7,000 रोपांचं नुकसान हे पाहायला मिळतं. हो, आपण बरोबर ऐकत आहात. या व्हिडिओमध्ये आपण चुकीचा डोस टाकल्यामुळे आपल्याला जे नुकसान आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघू शकता. कोणत्या कारणामुळे हे चुकीचं नुकसान झालं आहे तुम्हाला सुरुवातीला मी ते कारण सांगतो. यामध्ये आपल्याला जे खताचा डोस आहे तो खताचा डोस आपल्याला 20 दिवसानंतर टाकावा लागतो. परंतु या प्लॉटमध्ये जो खताचा डोस आहे तो अवघ्या 12 दिवसामध्ये टाकलेला आहे. म्हणजे जे पीक आपल्याला पाहायला मिळते ते फक्त 12 दिवसाचं पीक आहे. आणि तुम्हीच विचार करू शकता 12 दिवसाच्या पिकामध्ये त्याला योग्य मातीमध्ये मुळ्या रुजणं किंवा त्याला मुळ्या फुटणं, या वेळेमध्ये जर त्याला जास्त प्रमाणामध्ये ओव्हरडोस झाला तर कोणतं देखील पीक जे आहे ते राहणार नाही. यामध्ये आपल्याला जे खत टाकलेले ते 24-24 हे आपली दाणेदार खत असते का ते टाकलेले. कारण की 15 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला फक्त ड्रेसिंगमार्फत योग्य माहितीनुसार आपल्याला खत टाकावं लागतं. परंतु योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे किंवा योग्य शेतकऱ्यांकडून माहिती घेणं, कृषी सेवा केंद्रावाल्याकडून माहिती घेणं, या चुका जर आपण केल्या तर आपल्याला अशा पद्धतीचं जे नुकसान आहे ते पाहायला मिळतं आहे. कालच आपण खताचा जो डोस होता तो आपण टाकलेला होता. काल खताचा डोस टाकल्यानंतर आपल्याला आजच्या आज म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला 10% परिणाम हा दिसायला लागलेला आहे. आपण व्हिडिओमध्ये बघू शकता जे झाड आहे ते पूर्णपणे मान खाली टाकायला लागलं आहे किंवा वाळून चाललं आहे. या कारणामुळे आपल्याला अशा पद्धतीचं नुकसान आहे. कारण की झेंडू पिकाचं म्हणजे झेंडूचं जे झाड आहे ते साधारणपणे 2.25 रुपयाला एक झाड आहे. तर आपण या विषयावर म्हणजे याच्यावरतीच आपण पाहू शकता की किती महागामध्ये आपल्याला हा खताचा डोस पाडलेला आहे. साधारणपणे 25 गुंठ्यामध्ये आपण 7,000 रोपांची लागवड केली. 7,000 रोपांचा जर आपण विचार केला तर 2.25 रुपयांनी तर 15,000च्या वरती आपल्याला हे नुकसान हे पाहायला मिळते. तर अशा चुका करू नका. योग्य मार्गदर्शन घ्या, योग्य शेतकऱ्यांकडून माहिती घ्या. जर आपल्याला फुलशेतीकडे वळायचं असेल तर अशा पद्धतीच्या चुका करू नका. माहिती असेल किंवा माहिती नसेल आपल्याला तर आपण ज्या शेतकऱ्यांनी या पिकांची पहिली लागवड केली त्यांना योग्य माहिती आहे त्या शेतकऱ्यांकडून माहिती घ्या. कशा पद्धतीने नियोजन करायचे याविषयी सविस्तर अनुभव घ्या, तरच आपण ही शेती करा. तर आपण देखील शेती म्हणजे झेंडू शेती केली का किंवा आपण झेंडू शेतीची लागवड केली असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि कोणत्या भागामधून आपण हा व्हिडिओ बघत आहात हे देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा. नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.